काल वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्रीच्या दरम्यान अनोळखी व्यक्ती हे अंमली पदार्थाची विक्रीसाठी वाहतुकीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याच अनुषंगाने सापळा रचून 3 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यांच्याकडनं जवळपास 13 किलो हायड्रो गांजा, जवळपास 13 कोटी रुपयाचा जप्त करण्यात आलेला आहे. एकूण 13.5 कोटी रुपयाचा माल यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे. तर नेमके आरोपी कुठले होते? यातले 2 आरोपी पुण्यामधले आहे आणि एक उल्हासनगर मधला आहे. त्यांच्यावर आधी पोलीस दाखल होते का किंवा सध्या आता नुकतंच त्यांना आम्ही ताब्यात घेऊन 2 दिवसाची रिमांड मिळालेली आहे. पुढचा तपास चालू आहे. जसं पुढच्या तपासामध्ये माहिती समोर येईल आपल्याला शेअर करू. वारंवार अशा गोष्टी घडत आहेत, ड्रग्सचे प्रकरण समोर येत आहेत. नवी मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये आहेत. यामध्ये ड्रग्सच्या संदर्भात संपूर्ण राज्य शासनाचीच झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अँटी नार्कोटिक स्क्वॉड तयार करण्यात आलेला आहे पूर्ण आयुक्तालयामध्ये आणि त्या अनुषंगाने या सगळ्या कारवाया मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. सध्या आता तपास हा एकदम प्रायमरी स्टेजवर आहे. नुकतंच त्यांना ताब्यात घेऊन रिमांड घेण्यात आलेली आहे. तसा जसा तपास पुढे जाईल आपल्याला ती शेअर करण्यात येईल. तर हायड्रो गांजा आहे, तर पुष्कळ प्रकरणात देखील हायड्रो गांजाचं म्हणजे हे होतं, तर असे काही संबंध आलेले. सध्या आता सांगितलं आपल्याला की आता नुकतंच त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची पीसी घेण्यात आलेली आहे 2 दिवसाची. जसं जसं पुढे तपासामध्ये माहिती समोर येईल आपल्याला शेअर करण्यात येईल. सध्या तर असं काही लक्षात आलेलं नाही. एकूण किती आरोपी? 3 आरोपी आहे सध्या. आणि आरोपी असतील काही शक्यता? पुढील तपासामध्ये जसं निष्पन्न होईल तसं. सर, पंजाबवरून आता खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गांजा किंवा ड्रग्सचा हाय प्रोफाईल गिरवाई असेल किंवा ते अफीमचं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तस्करी होते. अगोदर हे सगळे नायजेरियन होते. आता पंजाबी लोक या ठिकाणी जास्त करतात, कारण पाकिस्तानमध्ये ड्रग्स रेट स्वस्त येते आणि ते स्वस्त प्रमाणात विक्री होते. काल 2 दिवसापूर्वी सुद्धा मला वाटतं एमसीने 1 करोड 25 लाखाची कारवाई केली. मग हे आता पंजाबी लोकांचे जास्त या ठिकाणी विक्रीचे प्रकार वाढले का? असं कुठल्या समाजाचा बद्दल सांगता येणार नाही, पण एरियामधनं येत आहे. या संदर्भात यापूर्वी सुद्धा कळंबोलीच्या केसमध्ये नवी मुंबई पोलिसांनी या संदर्भातल्या गुन्ह्यामध्ये मोका लावलेला आहे. त्या भागातून पंजाबमधून जे या संदर्भातले आरोपी आहेत त्यांना पकडून आणून त्यांना अरेस्ट सुद्धा करण्यात आलेली आहे. या संदर्भात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये विशेष करून लक्ष दिलं जात आहे की कुठनं अंमली पदार्थाची तस्करी या भागामध्ये होत आहे आणि त्या त्या प्रकारे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा कारवाई करण्याची तयारी नवी मुंबई पोलिसांची आहे.